हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंदून अकॅडमी. आपण काही फ्री डेमो लेक्चर सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये आपण आधीच्या पार्टमध्ये ग्लायकोलायसिस सांगितलं होतं, एक्सप्लेन केलं होतं. आणि आता आपण त्याच्याशी रिलेटेड काही एमसीक्यू बघूया. ओके. ग्लायकोलायसिस टेक्स प्लेस इन. ग्लायकोलायसिस होतं कुठं? ओके, त्याआधी एक महत्वाची बातमी की आपलं लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियनची बॅच सुरू झाली आहे, ज्यामध्ये आपण अशा टाईपचे लेक्चर्स घेतो. ओके. जेव्हा लेक्चर सुरू होतात ऍज अ रिव्हिजन म्हणून आपण काही एमसीक्यू सॉल्व्ह करून घेतो, त्यामुळे तुमचं एक क्विक रिव्हिजन पण होऊन जातं आणि आपण पुढचा टॉपिक सुरू करतो. तर तुम्हाला जर या बॅच बद्दल काही इन्फॉर्मेशन हवी आहे तर इथे जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि बॅच मध्ये एनरोल करून घ्या. कारण ऍप्लिकेशन प्रोसेस केव्हा पण सुरू होऊ शकते. आतापासून तयारी केली तर तुमचा फायदा होणार आहे, त्यामुळे हा चान्स मिस करू नका. त्यामध्ये आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स देतोय आणि तुम्हाला नोट्स असणार आहेत आणि PYQ असतील, विकली टेस्ट असणार आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच बॅच मध्ये भेटणार आहेत. तर टाइम वेस्ट करू नका आणि लवकरात लवकर ऍडमिशन करून घ्या. ओके. ठीक आहे, आता एमसीक्यू पाहूया. ग्लायकोलायसिस टेक्स प्लेस इन. कुठे होतं ग्लायकोलायसिस? मी सांगितलं होतं. ग्लायकोलायसिसची साईट काय आहे? जनरली अशा टाईपचे एमसीक्यू तुम्हाला विचारले जातात, म्हणजे त्याची साईट कुठे आहे किंवा त्याचा एंड प्रोडक्ट काय असू शकतो किंवा त्यामध्ये कुठले एन्झाईम्स यूज केले जातात, असे एमसीक्यू विचारले जातात. ओके. आता ग्लायकोलायसिस होतं कुठं? न्यूक्लियस मध्ये, सायटोप्लाझम मध्ये, मायटोकॉन्ड्रिया का रायबोझोम मध्ये होणार? कुठं होणार आहे? मी सांगितलं होतं जेव्हा मी तुम्हाला लेक्चरमध्ये आपल्या बॅचच्या लेक्चरमध्ये शिकवलं होतं, तेव्हा मी सांगितलं होतं की जेव्हा TCA सायकल सुरू होते त्यावेळेस ऍसिटिल कोए भेटतो आपल्याला. राईट. तर तो ऍसिटिल कोए जो भेटतो तो कोणापासनं कोणाचं मॉडिफिकेशन असतं? पायरुवेटचं मॉडिफिकेशन असतं. राईट. आता त्याला मॉडिफाय का करावं लागतं? कारण जी पुढची प्रोसेस होणार आहे ती कुठं होणार आहे? मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये होणार आहे. म्हणजे ग्लायकोलायसिस कुठं होत असेल? येस, सायटोप्लाझम मध्ये होतं. ठीक आहे. सायटोप्लाझम मध्ये ग्लायकोलायसिस होतं, एंड प्रोडक्ट भेटतो आणि मग तो जो पायरुवेट भेटलाय तो डायरेक्टली मायटोकॉन्ड्रियामध्ये जाऊ शकत नाही, एंटर करू शकत नाही, त्यामुळे त्याचं मॉडिफिकेशन करावं लागतं इंटू ऍसिटिल कोए. आलं लक्षात? ओके. नेक्स्ट एमसीक्यू पाहूया. द एंड प्रोडक्ट ऑफ ग्लायकोलायसिस अंडर एरोबिक कंडिशन. एरोबिक कंडिशन मध्ये ग्लायकोलायसिसचा एंड प्रोडक्ट काय असतो? दोन ऑप्शन दिले होते मी तुम्हाला. त्यामध्ये सांगितलं होतं एरोबिक कंडिशन पण आणि अनएरोबिक कंडिशन पण. राईट. ज्यामध्ये एकामध्ये काय भेटतं? लॅक्टेट भेटतं आणि एकामध्ये काय भेटतं? अं, एकामध्ये तुम्हाला भेटतं पायरुवेट. ओके. मग एरोबिक कंडिशन मध्ये काय असणार आहे एंड प्रोडक्ट? काय असू शकतं? पायरुवेट भेटतं. ओके. एंड प्रोडक्ट ग्लायकोलायसिसच्या एरोबिक कंडिशन मध्ये आपल्याला भेटतं पायरुवेट. आलं लक्षात? ओके. म्हणजे हे जे ग्लायकोलायसिस होतंय ते दोन्ही कंडिशन मध्ये होतं, एरोबिक मध्ये पण अनएरोबिक मध्ये पण. ओके. द फर्स्ट एन्झाईम ऑफ ग्लायकोलायसिस. आता ग्लायकोलायसिसचा पाथवे लक्षात घ्या. त्यामध्ये पहिला जो एन्झाईम होता मी सांगितलं होतं, एक एन्झाईम सगळ्या सेलच्या टिश्यू मध्ये प्रेझेंट असतं आणि एक एन्झाईम फक्त लिव्हर मध्ये प्रेझेंट असतं. लिव्हर मध्ये जो प्रेझेंट असतो तो असतो ग्लुकोकायनेज. म्हणजे इथं कोणता एन्झाईम असणार आहे जो टिश्यू मध्ये प्रेझेंट आहे आणि ग्लायकोलायसिसच्या फर्स्ट स्टेप मध्ये इन्व्हॉल्व असतो? येस, हेक्झोकायनेज एन्झाईम असतो. तो ग्लायकोलायसिसची फर्स्ट स्टेप जो आहे ना तो कॅरी करतो. ओके, कॅटलाइज करतो. पुढे बघूया. ATP is consumed in how many steps of glycolysis? आता जो ATP कंझ्युम होतोय, म्हणजे हाऊ मेनी स्टेप्स, कुठल्या स्टेप्स मध्ये ATP कंझ्युम होतोय, किती स्टेप्स मध्ये होतोय? आता आपल्याला माहितीये 4 ATP असतात, त्यामधले 2 ATP जे आहेत ना ते कंझ्युम होतात आणि 2 गेन होतात. ओके. म्हणजे किती असणार आहे? 2 असणार आहे. NADH इज प्रोड्युस्ड ड्युरिंग कन्व्हर्जन ऑफ. NADH केव्हा प्रोड्यूस होतो? ग्लायकोलायसिस मध्ये NADH केव्हा प्रोड्यूस होतो? स्टेप आठवा मी सांगितलं होतं. NADH इथे प्रोड्यूस होतोय म्हणजे आता ATP सिंथेसिसला सुरू होणार आहे. NADH काय असतो? एक इलेक्ट्रॉन कॅरियर असतो जो पुढे जाऊन हेल्प करतो टू जनरेट ATP. म्हणजे काय असेल याचा आन्सर? ग्लिसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट टू 1,3 बिसफॉस्फोग्लिसरेट. या स्टेप मध्ये काय होतं? NADH सिंथेसिस होतो. ओके. कन्व्हर्जन ऑफ पायरुवेट टू ऍसिटिल कोए ऑकर्स इन. आता हे TCA सायकल्स मध्ये जे आत्ताच सांगितलं होतं मी तुम्हाला एक्सप्लेन करताना, पायरुवेटचं कन्व्हर्जन ऍसिटिल कोए मध्ये होतं आणि कुठे होत असतं ते? कुठे होतं? सायटोप्लाझम मध्ये नाही होत, गॉल्गी बॉडी मध्ये नाही, लायझोझोम मध्ये नाही. येस, मायटोकॉन्ड्रिया मध्ये होतं ते. ओके. अनादर नेम फॉर सिट्रिक ऍसिड सायकल. सिट्रिक ऍसिड सायकलचं दुसरं नाव काय आहे? काय असणार आहे सिट्रिक ऍसिड सायकलचं दुसरं नाव?
Yes, Krebs cycle. Okay. The first compound formed in a citric acid cycle is citric acid cycle मध्ये फर्स्ट कंपाऊंड कुठला तयार होतो? वरून ऍसिटिल कोए येतं. ठीक आहे. आणि काय तयार होतं? सिट्रेट. ओके, सिट्रेट आन्सर आहे याचं. द एन्झाइम दॅट कन्वर्ट्स पायरुवेट टू लॅक्टेट, लॅक्टेट मध्ये कन्वर्ट करते पायरुवेटला अनएरोबिक कंडिशन मध्ये. कुठला एन्झाइम आहे? लॅक्टेट डिहायड्रोजिनेज एन्झाइम करतो. ओके. ग्लायकोलायसिस कॅन ऑकर. आता काय ग्लायकोलायसिस सांगितलं होतं, एक तर ऍरोबिक मध्ये पण होतं अनएरोबिक मध्ये पण होतं. म्हणजे काय आन्सर आहे याचं? बोथ इन प्रेझेन्स अँड अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, हे एमसीक्यू आहेत. हे क्विक रिव्हिजन झालं. आपण जे आपण ग्लायकोलायसिस मध्ये पाहिलं होतं, टीसीए सायकल मध्ये पाहिलं होतं. ओके. आता जे आपल्याला स्टार्ट करायचे ते आहे ग्लुकोनिओजेनेसिस. आता व्हॉट इज ग्लुकोनिओजेनेसिस? मी सांगितलं होतं जेनेसिस म्हणजे काय असणार आहे? सिंथेसिस. आता इथं काय आहे? ग्लुको म्हणजे ग्लुकोजचं सिंथेसिस. एका नवीन ग्लुकोजचं काय होतंय? इथं सिंथेसिस होतंय, जेनेसिस होतंय. ओके. आता ही कंडिशन केव्हा येते? आणि हे ग्लुकोनिओजेनेसिसचं सिंथेसिस होणार आहे ते कशापासून होणार आहे? आधी डेफिनेशन पाहूया आपण. द सिंथेसिस ऑफ ग्लुकोज और ग्लायकोजन फ्रॉम नॉन कार्बोहायड्रेट कंपाऊंड. कोणापासून होते? जे काही नॉन कार्बोहायड्रेट कंपाऊंड आहेत त्यापासून ग्लुकोजचं सिंथेसिस होते. ओके. आता तुम्हाला असं वाटत असेल की ग्लायकोजेनोलायसिस पण प्रोसेस आहे, ज्यामध्ये आपण ग्लायकोजन स्टोअर करून ठेवलेलं असतं आणि त्याचं ब्रेकडाऊन करून आपण डायरेक्ट ग्लुकोज यूज करू शकतो. बरोबर आहे. मग आपल्याला नॉन कार्बोहायड्रेट कंपाऊंड्सच का लागतात? लक्षात घ्या, जेव्हा आपण नॉन कार्बोहायड्रेट कंपाऊंड घेतो त्यावेळेस आपल्याला डायरेक्ट फ्री ग्लुकोज भेटतात. ओके. आणि जे ग्लायकोजिनोलायसिस आहे त्यामध्ये काय होतं? आपल्याला डायरेक्ट फ्री ग्लुकोज भेटत नाही, ग्लुकोज 6 फॉस्फेट भेटतो आपल्याला. मग त्याला पुन्हा कन्वर्ट करावं लागतं ग्लायकोलायसिसच्या प्रोसेस थ्रू. त्यामुळं काय कुठली प्रोसेस होते? ग्लुकोनिओजेनेसिस होते, फ्री ग्लुकोज मॉलिक्युल्स पाहिजे असतील तर. आता कुठले आहेत जे नॉन कार्बोहायड्रेट कंपाऊंड्स आहेत, प्रिकर्सर्स आहेत? एक तर लॅक्टेट असू शकतं, पायरुवेट, ग्लुकोजेनिक अमिनो ऍसिड, प्रोपिओनेट किंवा ग्लिसरॉल. हे सगळे तुमचे नॉन कार्बोहायड्रेट प्रिकर्सर्स आहेत. पण सगळ्यात जो इम्पॉर्टंट आहे तो आहे पायरुवेट. पायरुवेट पासून इझिली ग्लुकोजला काय करू शकतो आपण? सिंथेसिस करू शकतो. ओके. पायरुवेट जो आहे तो कशाचा एंड प्रोडक्ट असतो? ग्लायकोलायसिसचा एंड प्रोडक्ट असतो. राईट. लोकेशन ऑफ ग्लुकोनिओजेनेसिस. आता ग्लुकोनिओजेनेसिस होतं कुठं? जसं सायटोसोल मध्येच होतं, जसं ग्लायकोलायसिस होत असतं. ओके. ऑल्दो सम प्रिकर्सर्स आर प्रोड्युस्ड इन द मायटोकॉन्ड्रिया. आता काही जे प्रिकर्सर्स आहेत म्हणजे नॉन कार्बोहायड्रेट जे कंपाऊंड्स आहेत ते कुठे? मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रोड्यूस होतात. पण ग्लुकोनिओजेनेसिस साठी ते कुठे येतात? लिव्हरमध्ये येतात. ओके. लिव्हरच्या सायटोसोलमध्ये ही प्रोसेस होत असते. इम्पॉर्टन्स ऑफ ग्लुकोनिओजेनेसिस. आता इम्पॉर्टंट का आहे ग्लुकोनिओजेनेसिस? Brain and central nervous system, erythrocytes, testes and kidney medulla are dependent on a glucose for continuous supply of energy. आता आपल्या बॉडीमध्ये खूप साऱ्या सिस्टीम्स आहेत. ओके. सेल्स आहेत, ऑर्गन्स आहेत, त्या सगळ्यांना एनर्जीची गरज असते. आणि एनर्जी कुठल्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असते? ग्लुकोजच्या फॉर्म मध्ये. म्हणजे जर ग्लुकोज प्रेझेंट असेल तर त्यांना कंटिन्युअसली काय भेटते? एनर्जी भेटते. जो आपला ह्युमन ब्रेन आहे, एकटा ब्रेन जो आहे त्याला 120 ग्राम ऑफ ग्लुकोज लागतो पर डे ला. आणि म्हणजे आउट ऑफ अबाउट 160 ग्राम निडेड बाय द एंटायर बॉडी. आणि 160 ग्राम कोणाला लागतं? बाकी सगळ्या बॉडीला लागतं. आणि फक्त 120 ग्राम ह्युमन ब्रेनला लागतं. ओके. ग्लुकोज इज द ओनली सोर्स दॅट सप्लायज एनर्जी टू अ स्केलेटल मसल अंडर एरोबिक कंडिशन, अनएरोबिक कंडिशन. ग्लुकोज फक्त एक असा सोर्स आहे जो एनर्जी काय करतो? सप्लाय करतो स्केलेटल मसल्सला. जेव्हा अनएरोबिक कंडिशन असते, ऑक्सिजन नसतं, त्यावेळेस सुद्धा ग्लुकोजच असा एक सोर्स आहे जो स्केलेटल मसलला सुद्धा एनर्जी सप्लाय करण्याचं काम करतो. आलं लक्षात? ओके. All other carbohydrates are synthesized from glucose, example lactose, amino sugars. Glucose is converted to glycerol and utilized for the synthesis of fat. जे ऑल अदर कार्बोहायड्रेट्स आहेत ते सिंथेसिस होतात कशापासनं? ग्लुकोज पासनं. एक्झाम्पल काय? लॅक्टोज किंवा अमिनो शुगर. आणि ग्लुकोज जो आहे ना, जेव्हा तो ग्लिसरॉल मध्ये कन्वर्ट होतो ना, तेव्हा तो युटिलाइज होतो कुठे? फॅट सिंथेसिस साठी, फॅटी ऍसिड सिंथेसिस साठी. आपण ते लिपिड मध्ये पाहू शकतो. ओके. In fasting, even more than a day, gluconeogenesis must occur to meet basal requirement for the body
for glucose and to maintain intermediates of citric acid cycle. This is essential for survival of humans and other animals. फास्टिंगची कंडिशन असते, ठीक आहे. ज्यावेळेस एका दिवसापेक्षा जास्त आपण जर उपाशी असणार, त्यावेळेस काय होतं, ग्लुकोनिओजेनेसिस खूप गरजेचं वाटतं. कारण बॉडीमध्ये ग्लुकोजची लेवल मेंटेन होत नाही. आणि त्यामुळं काय होतं, जे काही इंटरमिडिएट्स लागतात सिट्रिक ऍसिड सायकलसाठी ते पण नसतात. त्यामुळे काय करावं लागतं, जी काही ग्लुकोजची लेवल आहे बॉडीमध्ये ती मेंटेन करावी लागते आणि त्यामुळे ग्लुकोनिओजेनेसिस होत असतं. ओके. आता यामध्ये पण कसं असतं, दोन दोन टाईप असतात. म्हणजे हार्मोनल बॅलन्स म्हणू शकतो आपण किंवा एनर्जी लेवल म्हणू शकतो आपण. कधी कधी काय होतं, आपण जर खूप जेवण केलेलं असेल त्यावेळेस बॉडीमध्ये ग्लुकोजची लेवल खूप वाढते, ठीक आहे. त्यावेळेस काय होतं, पॅनक्रियाजमध्ये जे बीटा सेल्स आहेत त्यांच्याकडे सिग्नल जातो आणि ते काय करतात, इन्सुलिन हार्मोन सिक्रेट करतात आणि ते इन्सुलिन काय करतात, ग्लुकोजला स्टोअर करून ठेवण्याचं काम करतात. म्हणजे जेव्हा फास्टिंग कंडिशन असेल त्यावेळेस ते काय करू शकतो, आपण ब्रेकडाऊन करू शकतो. म्हणजे ते ग्लुकोजला लिव्हरकडे नेऊन ऍज अ ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये स्टोअर करतात. ओके, ते आपण पाहणार आहे ग्लायकोजन सिंथेसिस मध्ये, म्हणजे ग्लायकोजेनेसिस आणि त्याचं ब्रेकडाऊन पण केलं जातं, त्याला म्हणतो आपण ग्लायकोजेनोलायसिस. ओके. तर असे दोन कंडिशन असतात. आणि ग्लुकॅगॉन नावाचा पण हार्मोन असतो, ज्यावेळेस ग्लुकोजची जी लेवल आहे ती कमी होते त्यावेळेस तो सिक्रेट होतो. ओके. तो पण बीटा सेल्स सिक्रेट करतात पॅनक्रियाचा आणि ते पण हेल्प करतात, म्हणजे सिग्नल देतात की ग्लुकोज लेवल कमी झालेला आहे आणि आता कशाची गरज आहे, ग्लायकोजिनोलायसिसची गरज आहे. आले लक्षात? ओके. आता रिएक्शन्स बघूया. Gluconeogenesis closely resembles the reverse pathway of glycolysis, although it is not a complete reverse of a glycolysis. आता ग्लुकोनिओजेनेसिस मध्ये मी तुम्हाला जेव्हा ग्लायकोलायसिस शिकवलं होतं त्यावेळेस मी तुम्हाला पाथवे दाखवला होता. एका साईडला तुम्हाला मी ग्लायकोलायसिस सांगितलं होतं आणि एका साईडला तुम्हाला ग्लुकोनिओजेनेसिस दिसत होतं. बरोबर आहे. तर त्यामध्ये 10 रिएक्शन्स आहेत, पण त्यापैकी 3च रिएक्शन्स आहेत ज्या थोड्याशा वेगळ्या आहेत. कशामध्ये, ग्लुकोनिओजेनेसिस मध्ये. वेगळ्या म्हणजे काय, इथं फक्त वेगळे एन्झाईम यूज केलेले आहेत. आलं लक्षात? बाकी ज्या सगळ्या 7 रिएक्शन्स आहेत त्या ग्लायकोलायसिस आणि ग्लुकोनिओजेनेसिस मध्ये सारख्या आहेत. आता हे जे एन्झाईम्स दिलेले आहेत ते एन्झाईम्स आपण बघितलेले आहेत ग्लायकोलायसिस मध्ये. ओके. आता स्टेप 1 बघूया. कन्व्हर्जन ऑफ पायरुवेट टू फॉस्फोइनॉल पायरुवेट. ही जी स्टेप आहे ती 2 स्टेपची आहे. ओके. म्हणजे यामध्ये काय होतं, एक कार्बोक्सिलेज नावाचा जो एन्झाईम आहे ना, तो पायरुवेटला कन्वर्ट करतो आधी ऑक्झॅलो ऍसिटेट मध्ये इन अ प्रेझेन्स ऑफ, इथे एटीपी लागतो. आता लक्षात घ्या, आपल्याला एंड प्रोडक्ट पायरुवेट भेटलेला आहे. आता पायरुवेटचं परत आपल्याला ग्लुकोज बनवायचे, म्हणजे इथं काय लागणार आहे, एटीपी खूप जास्त लागणार आहे. आले लक्षात? एनर्जी खूप जास्त लागणार आहे. म्हणून काय होतं, जेव्हा आपला जो एंड प्रोडक्ट आहे पायरुवेट, त्याला पहिल्यांदा ऑक्झॅलो ऍसिटेट मध्ये कन्वर्ट करावं लागतं इन प्रेझेन्स ऑफ एटीपी अँड CO2. ओके. ही फर्स्ट स्टेप आहे. आणि सेकंड स्टेप मध्ये काय येणार आहे, इथं इथे तुम्ही रिएक्शन बघू शकता. इथं दाखवलेलं आहे, इथं पायरुवेट आहे आणि इथं ऑक्झॅलो ऍसिटेट आहे. ओके. इथे तुम्हाला आता जो ग्लुकोज मॉलिक्यूल आहे तो आहे 6 कार्बनचा असतो. आता पायरुवेट किती कार्बनचे असतात सांगा मला, पायरुवेट किती कार्बनचे असतात मला कमेंट मध्ये सांगा, ठीक आहे. आता 2 मॉलिक्युल्स भेटतात पायरुवेटचे आणि हा जो पायरुवेट आहे तो ऑक्झॅलो ऍसिटेट मध्ये कन्वर्ट होतो विथ द हेल्प ऑफ पायरुवेट कार्बोक्सिलेज एन्झाईम. आणि ऑक्झॅलो ऍसिडेट कन्वर्ट होतो फॉस्फोफिनॉल पायरुवेट मध्ये विथ द हेल्प ऑफ पीईपी कार्बोक्झिकायनेज. ठीक आहे. इथं एक तुम्हाला वेगळे एन्झाईम्स लागणार आहेत ग्लुकोनिओजेनेसिस मध्ये, बाकी सगळीकडे तुम्हाला दिसतं. इथं पण इनोलेज आहे, म्युटेज, कायनेज, डिहायड्रोजिनेज, हे सगळे एन्झाईम्स सेम आहेत. आयसोमरेज, अल्डोलेज. आता ही जी रिएक्शन आहे इथली, ज्यामध्ये फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेट कन्वर्ट होतो फ्रुक्टोज 6 फॉस्फेट मध्ये, इथे कुठला एन्झाईम यूज आहे, फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेटेज आहे. आणि इथं इथं कोणता असतो, फॉस्फोफ्रुक्टोकायनेज 1 असतो. ओके. आता फ्रुक्टोज 6 फॉस्फेट जो आहे तो कन्वर्ट होतो ग्लुकोज 6 फॉस्फेट मध्ये. इथं पण दोन्ही एन्झाईम सारखे आहेत. फॉस्फोहेक्झोस आयसोमरेज, इकडे पण तोच एन्झाईम कॅटलाइज करतो रिएक्शन. आता इथे बघा, ग्लुकोज 6 फॉस्फेट जो आहे तो कन्वर्ट होतो कशामध्ये, ग्लुकोज मध्ये. इथं एन्झाईम दिसतोय तुम्हाला ग्लुकोज 6 फॉस्फेटेज. ओके. आणि इथं हेक्झोकायनेज एन्झाईम आहे. फक्त या 3 रिएक्शन वेगळ्या आहेत ग्लुकोनिओजेनेसिस मध्ये. आलं लक्षात?
ऑक्झॅलो ऍसिटेट जो सिंथेसिस झालेला आहे तो कुठे सिंथेसिस होतो? मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये होतो आणि त्याला ग्लुकोनिओजेनेसिस साठी सायटोसोल मध्ये नेलं जातं लिव्हरच्या. ओके, आणि तिथं बाकीचा पाथवे होतो. म्हणजे हा पाथवे कुठे होतोय? मेनली सायटोसोल मध्ये होतोय. कोणाच्या? लिव्हरचे जे सेल्स आहेत त्यांच्या सायटोसोल मध्ये होतोय. स्टेप 2, इन द सायटोसोल फॉस्फोफिनॉल पायरुवेट कार्बोक्सिकायनेजच्या हेल्पने काय करतो? कन्वर्ट करतो ऑक्झॅलो ऍसिटेटला फॉस्फोफिनॉल पायरुवेट मध्ये. ओके, इथे जीटीपी यूज होतो, डायरेक्ट एटीपी यूज होत नाही. आणि या रिएक्शन साठी CO2 ची गरज आहे. ओके, का म्हणजे CO2 काय होतो? लिबरेट होतो. ओके, फॉर दिस कन्व्हर्जन ऑफ पायरुवेट टू फॉस्फोफिनॉल पायरुवेट 2 ATP, यामध्ये 2 ATP काय आहेत? युटिलाइज होतात. एनर्जी लागते, 2 ATP वापरतात. थर्ड स्टेप मध्ये काय होतं? कन्व्हर्जन ऑफ फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेट टू फ्रुक्टोज 6 बिसफॉस्फेट. मी दाखवलं होतं 1,6 बिसफॉस्फेट फ्रुक्टोज 6 बिसफॉस्फेट मध्ये कन्वर्ट होतोय. आणि इथं जो एन्झाईम मी सांगितला होता तो कुठला होता? फ्रुक्टोज 1,6 बिसफॉस्फेटेज एन्झाईम होता. आलं लक्षात? आता हा जो दिस एन्झाईम फॉस्फोफिनॉल पायरुवेट रिक्वायर्स, आता या एन्झाईमला कॅटलाइज म्हणजे रिएक्शन मध्ये हेल्प करण्यासाठी हे 2 आयन्स लागतात. सॉरी, हे Mg2+ आयन लागतो. आलं लक्षात? लास्ट स्टेप जी आहे त्यामध्ये आहे कन्व्हर्जन ऑफ ग्लुकोज 6 फॉस्फेट टू ग्लुकोज. यामध्ये काय होतं? ग्लुकोज 6 फॉस्फेटचं कन्व्हर्जन होतं ग्लुकोज मध्ये. आणि एन्झाईम कुठला हेल्प करतो? ग्लुकोज 6 फॉस्फेटेज एन्झाईम हेल्प करतो आणि ग्लुकोज 6 फॉस्फेटचं कन्व्हर्जन करतो ग्लुकोज मध्ये. आणि आपल्याला काय भेटतात? फ्री मॉलिक्युल्स भेटतात ग्लुकोजचे. ओके, ठीक आहे. आणि जे एनर्जेटिक्स आहेत म्हणजे काय काय जास्त एनर्जी यूज केलेली आहे ते पण बघून घेऊया. 4 ATP लागतात, 2 ATP जे पायरुवेट कार्बोक्सिलेटची स्टेप आहे ना तिथं लागतात आणि 2 ATP फॉस्फोग्लिसरेट कायनेजच्या स्टेप मध्ये लागतात. ओके, 2 जीटीपी पण लागतात. कुठे? फॉस्फोफिनॉल पायरुवेटची जी कार्बोक्सिकायनेजची स्टेप आहे तिथं. आणि 2 NADH लागतात. 2 ग्लिसरॉल्डिहाइडची ती जी स्टेप आहे ना त्या स्टेप मध्ये लागतात. ओके, म्हणजे असे टोटल 6 ATP मॉलिक्युल्स इथे काय होतात? कंझ्युम होत असतात. लक्षात घ्या, ग्लायकोलायसिस मध्ये फक्त 2 ATP मॉलिक्युल्स भेटतात आणि ग्लुकोनिओजेनेसिस मध्ये 6 ATP मॉलिक्युल्स काय होत आहेत? यूज होत आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ही किती जास्त एनर्जेटिक पाथवे आहे. ओके, एनर्जी कंझ्युमिंग पाथवे आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी सॉल्व्ह करण्याचं ट्राय करेल. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.